Hello dear students, this is Pragati. आपण पाहतो आहे स्टँडर्ड 9 रियल नंबर प्रॅक्टिस सेट 2.2 चा क्वेश्चन नंबर 1. शो दॅट 4√2 इज अन इरेशनल नंबर. तर पहा मुलांना 4 आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबर आहे आणि √2 हा इरेशनल नंबर आहे. कशावरून? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मुलांना दिलेलं आहे √2चं एक डेसिमल एक्सपान्शन. तर इथे पहा तुम्हाला √2चं डेसिमल एक्सपान्शन काय दिसते? हे डिव्हिजन मेथडने काढलेलं आहे. ही मेथड मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. तर डिव्हिजन मेथडने काढलेलं √2चं डेसिमल एक्सपान्शन हे 1.41421 असं डॉट 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 आलेलं आहे. म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंगसुद्धा आहे. त्या नंबरचं डेसिमल एक्सपान्शन मुलांनो नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग येत आहे, त्याला आपण इररॅशनल नंबर म्हणतो. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये √2चं एक प्रूफ दिलेलं आहे. हे पहा मुलांनो, √2 इज अ इररॅशनल नंबर. दिस कॅन बी प्रूव्ह युजिंग इनडायरेक्ट प्रूफ. हे डायरेक्टली प्रूव्ह आपल्याला करता येत नाही. डायरेक्ट प्रूव्ह करायचं आहे तर आपल्याला असं डेसिमल एक्सपान्शन द्यावं लागेल आणि मग हे अशा प्रकारे प्रूव्ह द्यायचं आहे. हे जे तुम्हाला दिलेलं आहे मुलांनो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. केअरफुली समजून घ्या. स्टँडर्ड 10ला याच्यावर भरपूर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात. तर पहा मुलांनो, हे तुम्ही पॉज करा आणि लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, समजा इथे √2 मी दिलेला आहे, तुम्हाला √2, √3, √5, √7 अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्येच सॉल्व करायचे आहे. तर पहा काय करायचं? इनडायरेक्ट प्रूफ आहे म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला इररॅशनल आहे हे प्रूव्ह करायचं आहे, तर आपण त्याला ॲझ्युम करू की हा नंबर रॅशनल आहे. तर लेट अस ॲझ्युम दॅट √2 इज अ रॅशनल नंबर. मग जर का तो रॅशनल नंबर आहे तर √2 हा इक्वल टू राहील p/q फॉर्मच्या. p/q फॉर्म काय आहे? रॅशनल नंबर्स p/q फॉर्ममध्ये असतात, वेअर p अँड q आर इंटिजर्स असतात अँड q इज नॉट इक्वल टू 0. आणि हा जो p/q फॉर्म असतो तो त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म असतो. म्हणजे p अँड q आर को प्राईम नंबर असतात. आता को प्राईम नंबर काय असतात? को प्राईम नंबर आर दोज नंबर विच आर नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. म्हणजे यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर राहणार नाही. तर आपण याला पहिले स्क्वेअर करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. पहा मुलांनो, सगळ्यात पहिली स्टेप काय होती की त्याला पहिले ॲझ्युम करा रॅशनल आहे. तर आपण p/q फॉर्म घेतला आणि मग नेक्स्ट स्टेप आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. √2चा स्क्वेअर काय होतो? √2 इंटू √2 जेव्हा आपण करतो तर आपल्याला मिळतं √4. √4 म्हणजे याचा स्क्वेअर रूट आपल्याला 2 मिळतोय. म्हणून जेव्हा √2चा स्क्वेअर असतो तेव्हा 2 बाहेर पडतो. हे लक्षात घ्या. तर इथे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केल्यावर √2चा स्क्वेअर आपल्याला 2 भेटला आणि इथे p²/q² अशाप्रमाणे मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय की जर का मी p² बाहेर घेतलं तर 2 इंटू q² होणार. बरोबर. 2 इंटू q² म्हणजे काय की 2 ने आपण जेव्हा कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करतो तर तो इव्हन नंबर होतो. बरोबर. म्हणजेच काय की 2 हा एक फॅक्टर असणार आहे पीचा. म्हणजे p जर का मी घेतला, याचा स्क्वेअर रूट काढला तर 2चा मला समथिंग काहीतरी मल्टिपल मिळणार आहे. तो नंबर आपण t सपोज केला. t हा एक इंटिजर आहे. ठीक आहे. मग आता p² याचा पण आपण स्क्वेअर करूया. p² आणि इथे 2चा स्क्वेअर 4 झाला, tचा स्क्वेअर t² झाला. आता पहा मुलांनो, p² हा 1 इक्वेशन आहे. p² इक्वल टू 2q² हा फर्स्ट इक्वेशन झाला आणि p² इक्वल टू 4t² हा एक इक्वेशन झाला. जर का हे p² आहे तर मी ह्या दोघांना समोरासमोर जर का आणलं तर मला 2q² इथे मिळेल आणि 4t² हा अशा प्रकारे समोरासमोर मिळतो. तर जर का मी q² बाहेर काढला तर 2ने याला डिवाइड केलं तर मला 2t² मिळतोय. म्हणजे आता पहा आपल्याला q² काय सांगत आहे. आपण p² तर काढलं की p जो आहे तो आपला इव्हन नंबर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे 2 हा त्याचा फॅक्टर आहे. बरोबर. आणि q² काय काढतोय, काय भेटलं आपल्याला? q² आपल्याला भेटलाय 2t². म्हणजे 2ने जेव्हा आपण ह्या नंबरला मल्टिप्लाय करू तो पण इव्हन नंबर होणार आहे. म्हणजे 2 हा सुद्धा फॅक्टर आहे qचा. बरोबर. पण आपण काय पाहिलं इथे p/q फॉर्ममध्ये की त्यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर राहत नाही. जर का ते को प्राईम नंबर आहेत तर ह्या दोघांमध्ये एकही कॉमन फॅक्टर राहत नाही. पण आपल्याला इथे 2
आपल्याला पीचा एक 2 हा फॅक्टर भेटलेला आहे आणि 2 हा फॅक्टर क्यूचा पण आहे. याचाच अर्थ काय आहे की आपण जे ॲझ्युम केलेलं आहे की √2 हा रॅशनल नंबर आहे ते चुकीचं आहे. हे पहा, 2 इज अ फॅक्टर ऑफ बोथ पी अँड क्यू. आता जर का तो रॅशनल नंबर आहे तर आपल्याला ते त्यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर भेटत नाही आणि इथे आपल्याला 2 हा कॉमन फॅक्टर दोघांचा पण भेटलेला आहे. तर हे कॉन्ट्राडिक्शन झालं आहे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे परस्पर विरोधाभास असणे. तर धिस कॉन्ट्राडिक्शन इज बिकॉज ऑफ अवर रॉंग ॲझम्पशन. आपण जे ॲझ्युम केलं होतं ते रॉंग आहे आणि म्हणून √2 हा इररेशनल नंबर आहे. हा अशा प्रकारे प्रूव्ह केला जातो. तुम्हाला सेम फॉर्मॅटमध्ये √3, √5, √7 हे सॉल्व्ह करता येईल. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इथे पण आपण ॲझ्युम करू की 4√2 हा रॅशनल नंबर आहे. सो लेट अस सपोज 4√2 is rational number. जर का 4√2 हा रॅशनल नंबर आहे तर तो p/q फॉर्मच्या इक्वल राहणार, बरोबर. आणि जर का मी आता हा 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर मी हा √2 असाच ठेवणार आणि p/ हा 4q इथे येणार डिव्हिजनमध्ये. तर पहा मुलांनो, p/q हा आपला रॅशनल नंबर आहे. तर आता 4ने डिवाइड केल्यावर हा पण रॅशनल नंबर आपल्याला मिळतोय. हा आपल्याला रॅशनल मिळतोय आणि हा √2 हे आपण मगाशी प्रूव्ह केलं की हा इररॅशनल नंबर आहे. तर पहा, हे कॉन्ट्राडिक्शन आहे. धिस कॉन्ट्राडिक्शन हा शब्द टाकायचा आहे मुलांनो. कॉन्ट्राडिक्शन काय असतं? हा परस्पर विरोधाभास, दोनही अपोजिट एकमेकांच्या समोर आलेले आहेत. त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. धिस कॉन्ट्राडिक्शन इज बिकॉज ऑफ अवर wrong assumptions. So 4√2 is irrational number. आता पहा मुलांनो, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे 3 + √5, तुम्हाला दिलेला आहे 3 + √5. ह्या नंबरला तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे इररॅशनल नंबर आहे. तर बस सेम फॉर्मॅट आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सपोज करायचं आहे की हा रॅशनल नंबर आहे, बरोबर. मग रॅशनल नंबर आहे तर हा नंबर इक्वल टू p/qच्या फॉर्ममध्ये येणार, बरोबर. म्हणजे तुम्ही याला p/qच्या फॉर्ममध्ये लिहिणार आणि नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही काय लिहिणार की हा जो आहे प्लसमध्ये आहे तो तिकडे मायनसमध्ये जाणार. बस एवढाच फरक आहे. इथे प्लसमध्ये आहे तो इकडे मायनसमध्ये गेला. तर हा आपल्याला रॅशनल मिळतोय आणि हा आपल्याला इररॅशनल नंबर मिळतोय. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. सेम फॉर्मॅटमध्ये करायचं आहे मुलांनो. तर हे तुमचं होमवर्क आहे. हे तुम्ही स्वतः करून पाहायचं. स्टुडंट्स, इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you.